Hind everyone. Jai Hind. So today we are here to celebrate Shiv Jayanti. So we will start with event. प्रतिपश चंद्र लेखी व वर्धिष्णु विश्ववंदिता साहसुनो शिवशैषा मुद्रा भद्राय राजत. छत्रपती शिवाजी महाराज ही केवळ व्यक्ती नव्हती, तो एक विचार होता आणि आजही तो लोकांच्या मनामनात आजही तो विचार आहे. आणि त्यांची प्रशासकीय कुशलता आणि त्यांचं लष्करी डावपेचांमध्ये जो पारंगतपणा होता त्यामुळे आजही आणि त्यांची दूरदृष्टी यामुळे त्यांना आजही जाणता राजा म्हणून त्यांचं लोकांच्या मनामनात त्यांनी घर केलेलं आहे. तो एक व्यक्ती म्हणून जगण्यापेक्षा एक व्यक्तिमत्व म्हणून जगावं म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज ही व्यक्ती नव्हते तर ती व्यक्तिमत्व होते, म्हणूनच ते आजही लोकांच्या मनामनात आहे. सो त्याच्यामुळेच आज आपण त्यांचा इतिहास जाणून घेण्यासाठी इथे जमलो आहोत. सो 19 फेब्रुवारी 1630 इट्स अ बर्थ it is a day on which Shivaji Maharaj was born in Shivneri, and it is started by Mahatma Gandhi and Gangadhar Tilak. Shiv Jayanti is celebrated every year in various cities and societies, and today we are here to celebrate Shiv Jayanti, that is birth anniversary of Shivaji Maharaj. So before we get deep dive into history, I request Akhil sir to express their thoughts. Jai Hind. Jai Hind. So today, as we begin, what today means, what the phenomenon of a youngster who at the age of 16 decided something, guided by his mother, the principles that his father gave, looking at a lot of things. आणि मग हे सगळं बघून आल्यानंतर आपण इतिहासात म्हणजे इयत्ता तिसरीत आपल्याला पहिलं ते पुस्तक होतं माझी मेमरी आहे. आज 19 फेब्रुवारी शिवजयंती आपण साजरी करतो, त्याबद्दल आपल्या एक हिस्ट्रीकडे आपल्याला बघायचा एक दृष्टिकोन खूप वेगळा होऊन जातो. कारण वी आर गोइंग फ्रॉम अ पॉइंट वेअर what we look at in our past, what we look at in idols of history. और हे सगळं करत असताना 26 जानेवारी रिपब्लिक डे परेड जेव्हा आपण बघतो ना, बरेच आर्मी रेजिमेंट्स असतात, त्यांची मार्चिंग हे असतात आणि मग तिथे एखादी मराठा लाईट इन्फंट्री त्यांचे कोर्स वाटतो. सो आज इथे बाकी सगळं बोलणं इज वन पार्ट ऑफ इट, एक्स्ट्रॅक्टिंग लिडरशिप क्वालिटीज फ्रॉम छत्रपती शिवाजी महाराज लेगसी. ते खरंच चांगलं आहे, पण ह्याची सुरुवात आहे ना, हाऊ डू वी स्टार्ट इट. यू कॅनॉट स्टडी महाराज, यू हॅव टू फर्स्ट फील इट. हाऊ डू यू फील इट? हाऊ डू यू एक्सपीरियन्स द कन्सेप्ट ऑफ हिंदवी स्वराज्य? हाऊ डू यू एक्सपीरियन्स somebody standing up against Mughal invaders? Centuries for they had the India was under occupation of these invaders. आणि मग तिथून सुरुवात कोणी कशी केली हे एक्सपिरियन्स करायचं असेल ना, फक्त एकच मराठा लाईट आहे, यू फॉलो दिस. आपण बसतोय विचार करतो, हे करतो, ते करतोय, काही न करता शांतपणे मी म्हणे यू रिस्पॉन्ड, यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेइंग. तर मराठा लाईट इन्फंट्री कम्स अँड जनरल सावंत म्हणून he does this anchoring on Doordarshan every year. लहानपणापासून मी बघत होतो. मोमेंट मराठा लाईट इन्फंट्री कम्स, ते म्हणतात की और ऐसा ऐसा है और इनका क्रीडो इज बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. Getting my point? You want to experience बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय घोष बोलल्यानंतर काहीतरी झालं एवढंच स्लाइटली ना. इमॅजिन असं काय बोलायची परवानगीच नव्हती. छत्रपती शिवाजी महाराज की जय इट लिटरली हॅज 3 important meaning. The words first छत्रपती,
इंडियन किंग छत्रपती होऊ शकायचा का इथनं सुरुवात होती. सो दॅट वॉज अ पॉसिबिलिटी. अरे पॉसिबिलिटी नाही. ठीक आहे. शिवाजी इज द नेम. येस महाराज. दॅट वॉज नॉट पॉसिबल. सो इम्पॉसिबल गोष्टीमध्ये आपण जेव्हा पॉसिबिलिटीज क्रिएट करू शकतो, that is the biggest impact that this person has had. We call him a deity. दैवत आहे ते आपल्यासाठी. पण का? Why? Just because ते खूप strategic military commander to a ruler होते? Just because he had fantastic guerrilla tactics? Just because त्यांच्याकडे एम्पथी एवढी होती की रयतेचं राज्य काय असतं हे दाखवून दिलं? इज इट बिकॉज ऑफ वन ऑर टू मोहिमे त्यांनी केल्या की अफजल खान असा होता, त्याला कसं प्रतापगडामध्ये आणून? इट वॉज एंटायर ब्रिलियंट एक्सरसाइज. त्याच्यासाठी का तुम्ही काहीच नसताना यू गो अँड यू स्टँड अप टू औरंगजेब, यू गो टू दिल्ली, यू आर अंडर हाऊस अरेस्ट, आणि मग तिथून काहीतरी केलं? Is it these sequences of events? Yes. जेव्हा आपण लहान असतो ना, आपण लहानपणापासून महाराजांबद्दल सगळं गोष्टी ऐकतो, पोवाडे ऐकतो, अभ्यास करतो. तुम्ही लकी आहात, कारण तुम्ही लहानाचे मोठे होत असताना बरेच टीव्ही सिरीज आल्या, मूवी झाले. ठीक आहे, तुम्ही ते चांगले एक्सपिरियन्स करता. आम्ही अजून लकी आहोत. आम्ही काय लकी आहोत? कारण आमच्याकडे मोबाईल नव्हते ना. आम्ही महाराजांना टीव्हीवर नाही बघितलं, आम्ही महाराजांना कुठे बघितलं? इन द माइंड. की अरे कोंढाणा होता, मग कोंढाणा सिंहगड झाला, मग महाराजांचे म्हणजे इथं होतं इंग्लिश मध्ये, हिस्ट्री मध्ये होतं एक लाईन होती की ॲट द एंड शिवाजी महाराज सेड दॅट वी गॉट द फोर्ट बट द लँड इज गॉन. थिंक अबाउट इट. You people have seen it. Somebody enacted. I have seen it. आम्ही दिग्दर्शक, डोळे मिटले, आणि the picture was of. It was not portrayed by anyone. So आजचा दिवस कॉम्पिटिटिव्ह एक्झाम सेल मध्ये का महत्वाचा आहे की what is your perception? It is said that a society which does not remember its history is doomed to repeat it. जर आपण आपला इतिहास विसरलो तर इतिहासात जे झाले ते परत. म्हणून इतिहास विसरू नये. बिकॉज क्लिअरली इवन छत्रपती शिवाजी महाराज wouldn't want us to repeat the history. He would want us to take his legacy forward. रिपीटिंग द हिस्ट्री मध्ये काय असतं? जे झालं तेच परत झालं. 2 सब्जेक्ट डिफिकल्ट गेले या सेमिस्टर मध्ये, पुढच्या सेमिस्टर मध्ये पण 2च सब्जेक्ट डिफिकल्ट गेले. दॅट इज रिपीटिंग व्हॉट हॅपन्स. टेकिंग द लेगसी फॉरवर्ड म्हणजे काय? वारसा पुढे चालवणं. वारसा जर पुढे चालवायचा असेल तर वारसा काय ते ओळखलं पाहिजे, आणि तो मी कसा पुढे न्यायचा तेही बघितलं पाहिजे. ते 2 महत्वाचे पॉइंट. वारसा काय मिळालाय पहिले त्याची तर जाणीव आहे का, आणि दुसरं तो वारसा पुढे नेण्यात तुम्ही काय करू शकता? ऍट अ इंडिव्हिज्युअल लेवल, ऍट अ फॅमिली लेवल, ऍट अ सोशल लेवल, नॅशनल लेवल, या सगळ्या वेगवेगळ्या पातळींवरती. फॉर एक्झाम्पल, जर मी एक इंजिनियर आहे, मी एका ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग मध्ये मी काम करतोय, चांगली गोष्ट आहे, व्हेरी गुड, फॅन्टॅस्टिक. मग इथे शिवाजी महाराजांचा वारसा कसा येईल पुढे? नाही, तो तर नाही. मग होऊ शकतं का? कॅन अप्लाय. आपण जे म्हणतो त्याला म्हणतो लीन मॅन्युफॅक्चरिंग. आज आपण क्वालिटी सर्कलचं पण काम करत असताना लीन क्वालिटी सर्कल मध्ये म्हणताय मिनिमम वेस्टेज, मॅक्सिमम आउटपुट अँड मॅक्सिमम प्रोडक्टिव्हिटी. ही खूप बेसिक गोष्ट बोलतोय आणि खूप अनरिलेटेड आहे, कारण इथे पुढे तुम्ही चर्चा करणार आहात त्या गोष्टींवरती. पण मी जे म्हणतो ना की मला वारसा मिळालाय महाराजांचा, येस, आम्हाला ते सौभाग्य आहे की आपण इथे आज हिंदवी स्वराज्यात जन्माला आलो, येस, वी आर बॉर्न इन इंडिपेंडेंट इंडिया, येस. पण इथे मी काय करतो? मागच्या बॉम्बेला
लीन क्वालिटी सर्कल बद्दल विचार आणि तेव्हापासून डोक्यात होतं बिकॉज ती जी टीम आहे तुमचे जे सिनियर्स आहेत तेच स्टार्ट मोटर्स मध्ये काम करतात सार्थक आणि आम्ही चर्चा करत होतो या गोष्टींबद्दल आणि तेव्हा मला लीन म्हणजे काय लीन म्हणजे काय याचा अर्थ लीन इज समथिंग विच इज विदाउट वेस्टेज व्हॉट इज वेरी मिनिमम इज रिक्वायर्ड अँड यू डू मॅक्सिमम आउटपुट जस्ट टेक एनी ऑफ द मोहीम that Shivaji Maharaj mounted on the Mughals on Adilshai anywhere. इथे कुठेही वेस्टेजचा प्रकार नव्हता की असं नाही की हत्ती आहे तोफा आहे एकदम व्यवस्थित चालू आहे नो बरेचदा होतं की ते मावळे असे की काय नुसतं एक वन मॅन आर्मी ते घेऊन जातात दे आर कॅरिंग रेशन्स विच इज मोस्ट लीन याच्यासाठीच बऱ्याच बॅटल्स मध्ये जी मराठा आर्मी इट वॉज आउटनंबर्ड स्टिल दे कुड विन का सो तुम्ही कुठे ना कुठेतरी त्या लेगसीला कनेक्ट करायचा प्रयत्न करा की मी काय करू शकतो व्हॉट इज लीन इनफॅक्ट माझ्यापेक्षा चांगलं होतं इथे आज सार्थक आहे सार्थक कॅन कम अँड एक्सप्लेन ऑल दोज ऍस्पेक्ट्स फॉर यू अभ्यास सार्थकचा अभ्यास मागच्या वर्षी तुम्ही अटेंड केलं असेल की आपण व्हिडिओ शेअर करू सार्थकने जो महाराजांचा अभ्यास केला आहे इट इज डिवॉइड ऑफ एनी ऑफ द प्रिव्हेलिंग नरेटिव्ह आपण आता जे बघतो तो म्हणलो की ठीक आहे दॅट इज इट पण मी काय त्यातनं शिकतोय कम बॅक इज स्ट्रॉंगर दॅन युअर सेट बॅक याचा अर्थ काय आहे सो या ज्या सगळ्या गोष्टी आहेत कॅपिटलाइज ऑन युअर गेन्स आज जर मी काहीतरी चांगलं केलं उद्या मला त्याच्यावर कॅपिटलाइज करता येत आहे का अफजल खानाचा पुतळा काढल्यानंतर तो ओढा असेल ती कथा असेल तो पिक्चर असेल सगळं तिथे संपतं त्याचे असे आले अफजल खानचा पुतळा काढला अफजल खान कथा अँड दॅट इज ॲट पॉइंट वेर इट एंड्स सार्थकने काय केलं होतं त्याचं पुढे काय झालं ॲज 21st century 21st century पाहून 1/4 ऑफ इट इज डन ना 2024 मध्ये 2024 मध्ये आपण काय करू शकतो ठीक आहे इंडिया वॉज ॲट अ पर्टिक्युलर स्टेज मग ते 75 years ऑफ इंडिपेंडन्स झाले आयबीसी गोष्टी झाल्या सगळं नाव वी आर ॲट दॅट कस्प वेअर गोष्टी आपल्याला ऑपॉर्च्युनिटीजच्या फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत तेव्हा ते नव्हतं 16 वर्षात रायरेश्वर जेव्हा मित्रांबरोबर एक 16 वर्षाचा मुलगा जातो ठीक आहे आणि तो प्रण करतो की मी हिंदवी स्वराज्याची स्थापना करेन व्हॉट फीचर्स व्हॉट ऑपॉर्च्युनिटीज डिड ही हॅव झिरो नथिंग एक तलवार खतम फ्रॉम देअर टू बिल्ड अन एम्पायर विच हॅज लास्टेड सो लॉंग कारण बरेचदा तेच मी आज सकाळी एक ट्वीट वाचत होतो की यू विल डाय ओनली व्हेन पीपल स्टॉप टॉकिंग अबाउट यू as long as people are talking about you are not dead you are living so today Maharaj is a living example he is a living entity why because of the work that he did मी opportunities बद्दल बोलत होतो आज आपण कुठले लीडरशिप क्वालिटीज एक्सट्रॅक्ट करू शकतो तुम्ही खूप अभ्यास करा तुम्ही खूप अभ्यास करणार त्याचा हे व्हॉट इज नोन एज एक्सपर्ट कम्युनिकेशन कसं तुम्हाला दोन ठिकाणी जेव्हा तुमच्याकडे ट्रॅक्टर आहेत प्रेशर आहे हाऊ डू यू कंट्रोल दॅट सगळ्या गोष्टी तुम्ही याच्या चर्चेमधनं आणणार आहात मी इथे दोनच गोष्टी बोलायला उभा आहे की ॲज अन इंडिव्हिज्युअल मी अशी एखादी फील्ड आयडेंटिफाय करू शकतो का जी बाहेरून पाहिली तर त्याचा आणि महाराजांनी दिलेल्या वारसाचा काही संबंध ॲज सच नाहीये पण तो मी लावू शकतो का जसं मी तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग मधलं सांगितलं कोडिंग करत असाल व्हॉट इज अ लीन कोड मिनिमम नंबर ऑफ कोड लाईन्स बट मॅक्सिमम आउटपुट्स इफ यू लुकिंग ॲट इट होलिस्टिक डेव्हलपमेंट काय असू शकतं एखादा ऍप्लिकेशन डेव्हलप करायचा आहे तो होलिस्टिक कसा असेल हाऊ विल इट ऍड्रेस ऑल द पेन पॉइंट्स हाऊ विल इट कव्हर मॅक्सिमम रेंज बिकॉज एट ऑफ द डे वी आर इंजिनियर्स आपण जसं 16व्या वर्षी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन करायची एक प्रण घेतलं होतं आपणही 16व्या वर्षी ठरवलं होतं ना मी इंजिनियर होणार करेक्ट तुम्ही स्वतःहून ठरवलं होतं तर
मित्र इंजिनियर होत होता म्हणून मी झालो, तर घरच्यांनी सांगितलं, या सगळ्या गोष्टी दे आर इन्क्लुसिव्ह, ठीक आहे. पण एवढं तर ठरलंय, एक ग्रोथ ट्रॅजेक्टरी त्यांनी पकडली होती, एक ग्रोथ ट्रॅजेक्टरी आपणही पकडली. त्यांना त्यात सक्सेस मिळालं आणि ते सक्सेस त्यांच्या स्वतःसाठी मिळतो. His success was for the entirety of the Indian civilization as we know it. Had he not been there, आज आपण जे म्हणतो ना, Indian civilization has survived. He was that last man standing between collapse of the civilization. Collapse of the civilization. कारण what is legacy? मी परवा हे बघत होतो, एक इंटरव्ह्यू बघत होतो की महाजी शिंदे थर्ड बॅटल ऑफ पानिपत वगैरे त्याचं थोडंसं वाचत होतो. And at that time I realized की शिवाजी महाराज was not there when the army went to attack Peshawar, Pakistan. Shivaji Maharaj, his mortal life was 1630 to 1680, 51 years. 51 years. तुमचं वय किती? मिनिमम 20. काय केलं? What have you done? आपण म्हणून 1% and copy. मोस्ट इम्पॉर्टंट थिंग, आपण एक चूक जी करतो जी नाही केली पाहिजे. बरेचदा आपण काय करतो की नाही ते शिवाजी महाराज होते, अरे तू मावळास. Why don't you want to copy from him? Why don't you want to take those inputs which he gave to all of you? आपल्याला वाटत असेल असं कसं होतं, बघा विचार कर. The British took over India from the Maratha Empire, not from the Mughals. Don't forget that. इतिहासाचा जेव्हा आपण अभ्यास करू तेव्हा एक गोष्ट लक्षात आली पाहिजे की 1680 पासून पुढे 150 वर्ष चालत आली सिस्टम. यू डोंट नीड टू बी देयर. द सिस्टम इज गोइंग ऑन, रनिंग ऑन टिल डेट. Till date, we give references to the Hindavi Swarajya model that Shivaji Maharaj established. So if that is the case, मग आपण काय काम करतोय within the short span of time and what is the legacy that will carry forward? मला वर्कशॉप मध्ये म्हणजे मी जेव्हा इंडस्ट्रीमध्ये काम करायचो तेव्हा मला माझा मॅनेजर म्हणायचा, अरे तुझं वर्कशॉप असलं पाहिजे ना, असेंब्ली लाईन होती की तू जरी नसशील ना तरी कामं झाली पाहिजे. He said in a very good way, ते नाही सांगत मी तुम्हाला समाधान ठेवायला, but he said even if you are not there, तेरे मैन्युफैक्चरिंग असेंबली लाइन में एक भी प्रॉब्लम नहीं आना चाहिए. That will be your victory because the systems that you have set, they all continue. तुम्ही सगळे एस्पिरंट्स आहात. You have to go into leadership positions. ठीक आहे, तुम्हाला कलेक्टर व्हायचंय. 3 वर्षानंतर हरवला होता एका डिस्ट्रिक्ट एका जिल्ह्यात 3 वर्षानंतर युअर आउट. असं तुम्ही काय करणार आहे 3 वर्षात? यू वांट टू बिकम अ पोलीस ऑफिसर, लिटरली ट्रांसफर है, लिटरली एट एनी टाइम. आप क्या ही कर लोगे, कैसे करोगे? यू जॉइन द आर्म फोर्सेस, द रेजिमेंट्स आर ऑर्डर्ड, ठीक है चलो टेक ओवर, नेक्स्ट द नेक्स्ट रेजिमेंट कम्स इन. सो टाइम पीरियड इज what lesson I will extract today. प्रत्येकाने इथून जाताना एक लेसन घेऊन जायचं, एक लीडरशिपची क्वालिटी घेऊन जायची. ठीक आहे, दॅट इज द आय वुड से टेकअवे म्हणा, आशीर्वाद म्हणा, प्रसाद म्हणा, काही म्हणा, की महाराजांकडनं आम्ही एक गोष्ट घेतली इन टर्म्स ऑफ लीडरशिप. आणि अशी गोष्ट घ्या ज्याची तुम्हाला गरज आहे, जे तुमच्याकडे नाही. तुम्ही उत्कृष्ट वक्ते असाल, चांगले कम्युनिकेटर वक्ते म्हणजे कम्युनिकेटर असाल, डोंट टेक दॅट फ्रॉम मी. वो आहे तुम्हारे पास, ठीक आहे, यू आर फिजिकली व्हेरी स्ट्रॉंग, डोंट टेक दॅट. टेक समथिंग एल्स, टेक समथिंग दॅट यू नीड. बिकॉज शिवाजी महाराज हैज गिवन अस अ लेगेसी वेयर वी कैन लिटरली चूज कि मैं इसमें से क्या लूं. ती गोष्ट घ्या ज्याची तुम्हाला गरज आहे. I will tell what I need. आणि जाताना आपण हे सुद्धा करू शकतो की ऍटलीस्ट लेटर इफ यू आर फ्री टू स्पीक की व्हॉट आज मी इथून काय घेतलं, आज महाराजांनी मला काय दिलं, ते तर द्यायलाच बसलेत पण आपण घेत नाही.
ही इज सेइंग ऑलवेज बी ऑन टाइम, बिफोर टाइम. आपण म्हणतो काय दातोडे चौकात थोडं गर्दी होती, ट्रॅफिक जाम. ही इज सेइंग दॅट थिंक अहेड. आपण म्हणतो अचानक एमएससी आली माहितच नाही. ही इज सेइंग प्लॅन अहेड. आपण म्हणतो मी होणार. ठीक आहे. सो ते एक आपण छोटीशी ऍक्टिव्हिटी पॉसिबल नंतर करूया. एक गोष्ट, यू कॅन मेक अ लिस्ट ऑफ द लीडरशिप क्वालिटीज दॅट दे आर obviously, and then at the one point of time carry it with you. 15 दिवस keep that legacy with you. Think about it. आणि if you can come back and say, so मी माझं सांगतो आणि संपवतो. I am going to take from him, कम टाइम में आपको काम का इम्पैक्ट करना है. लिटरली 5 महिन्यानंतर तुम्ही जे थर्ड इयरचे आहात तुम्ही येणारच नाही. यू आर हियर फॉर व्हाट 6 months? More? This is February now. अगस्त में आप बोलोगे सर इंटर्नशिप लग गया, टाटा बाय बाय. 1 साल के बाद आप कॉलेज भी नहीं आओगे. सेकेंड ईयर वाले बोलेंगे हाँ चलो हम सेकेंड ईयर में वी आर सेफ. पिछले साल ये लोग भी तो सेकेंड ईयर में थे. फाइनल ईयर वाले आज बैठ कर रो रहे सर यू मिसिंग दिस कमिटमेंट्स आ गए. मालूम पाया कि बॉम्बे छोड़ के नहीं आ सकता. साक्षी कार्ड कम फ्रॉम एसकेएफ. एवरीबॉडी हैज देयर ओन कमिटमेंट्स. सो दैट मिनिमम लिमिटेड अमाउंट ऑफ टाइम मध्ये आपण काय करू शकतो. आणि तुम्हाला सांगतो इट कॅन गेट ओव्हरवेल्मिंग. इट कॅन गेट एक्स्ट्रीमली ओव्हरवेल्मिंग. तुम्हाला वाटेल माझ्याकडे वेळच नाही, काहीच करू. अरे कैसा होगा, क्या होगा, टेंशन आएगा, स्ट्रेस आएगा, ठीक है ना, तो अभी जरा के फोटो दे. You thought we had a lot of time. You thought this time was planned out, marked. कि आपल्याला हे करायचं मग हे करायचं. Imagine पन्हाळा. Imagine the frustration. Imagine that त्या पन्हाळ्याला वेढा घातलाय, तिथून बाहेर पडायचं. बाहेर एवढं सगळं आहे आणि हे सगळं करत असताना keeping the head calm. Imagine being trapped in Delhi. बाहेर कसं पडायचं. परिस्थिती अशी आहे की at any moment of time औरंगजेब could have thought finish this guy off. It was possible for him. So stress भी आएगा. आने दो. अच्छा है. तुमको अगर लगता है तुमको बहुत ज्यादा स्ट्रेस है, तुमको तो सिर्फ 4 सब्जेक्ट पढ़ने. You just have to manage a little bit of time, do some activities, build a profile, then go. So what I will take is that time is limited. In that time, how do you go ahead? आपण काय करतो, कसं करतो, याच्यावरती फोकस द्या. With this, I end my talk today because we are going to extracting leadership qualities. बरेचदा हे असे आपण काय म्हणतो त्याला सेलिब्रेशन जे म्हणतो. You said the right word. That we are celebrating his legacy. We are celebrating what Shivaji Maharaj gave us. So हे करत असताना just think and then do. नुसतं विचार करू नका करू. इथे आलो बसलो 4 गोष्ट बोलले 5 गोष्टी सांगितल्या अरे वा म्हटलो आणि गेलो. दॅट कॅन नॉट बी द केस. व्हेन यू का म्हणतो आपण की शिवजयंती आपण साजरी करायची. दिस इज द केस. ऑलवेज टेक समथिंग. विथ दॅट तुम्हाला सगळ्यांना आय विश यू ऑल द व्हेरी बेस्ट. May all of you show some growth in your studies, in your profession, in your behavior, become a better person by extracting leadership qualities from the life of Chhatrapati Shivaji Maharaj. Because the journey from being Shiva to establishing the Hindavi Swarajya, where people give him that, अरे वो बोल रहा है स्वराज्य है, who cares? To becoming the Chhatrapati, to going to that extent where the entire India was covered, not just by him but by his successors, to inspiring so many people that 16, 18, 17, 18, 19
350 years later also we are still celebrating as if he has come for his own birthday. To build this legacy, you need a lot of power, you need a lot of focus, you need a lot of conviction, and honestly, anybody can do it. Don't believe कि हेच करू शकतात किंवा तेच करू शकतात. Nothing to do. This room is full of examples where people started from zero and reached up to such a great level. Photographs आहेत, पुस्तकं आहेत. This is that environment where these great souls do be present. They are here. तुम्हाला जर वाटत असेल की आज इथे शिवाजी महाराज नाही, answer is no, he is there. Netaji Subhash Chandra Bose is probably in some of the books. Just go there, take him out, talk to him. If you think that APJ Abdul Kalam is no more, no. He has literally given you a roadmap. Then he literally पुस्तक लिहिले. किती जणांनी वाचलंय? पुस्तक लिहिले की इंडियाला डेव्हलप नेशन कसं करायचं. आणि त्या पुस्तकात 1, 2, 3 it is an instruction manual. Read it. Go through it. Look at these things from that perspective. So henceforth, whenever we are celebrating the lives of all these great inspirations, make sure that some of it goes into your personal life. Right? In 19th February, काय केलं? It should be very meaningful. With that, once again, Jai Hind, Jai Maharashtra. Thank you, and to end it. बोल छत्रपती शिवाजी महाराज की जय. सो आपण पाहिलं की सरांनी सांगितलं की आजच्या दिवसाचा नेमका उद्देश काय. वी आर हिअर टू सेलिब्रेट द लेगेसी ऑफ शिवाजी महाराज. सो आज आपल्याला जाताना इथून एक तरी लिडरशिप क्वालिटी घेऊन जायची. तर जे पण हे आज प्रेझेंट करणारे समोर मला तुम्हाला असं सांगायचं की फक्त ते ऐकू नका, तुम्ही त्या रोलमध्ये जा आणि ते जे काय ते तुमच्या माइंडमध्ये इमॅजिन करा आणि एक तरी लिडरशिप क्वालिटी आहे की ती तुमच्यात असायला पाहिजे असं तुम्हाला वाटू द्या जाताना आणि ती तुम्ही घेऊन जा. सो वी विल स्टार्ट विथ द हिस्ट्री, बट बिफोर स्टार्ट विथ द व्हॉट शिवाजी महाराज हॅज डन. आपण शिवपर्व हे कसं सुरू झालं याच्याबद्दल थोडंसं जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर वी विल बी डिस्कसिंग तोरणा कॅप्चर अँड हाऊ शिवाजी महाराज डिफेक्ट्स प्रत्येकान and Zawli Moon. These points will be discussed by Sushma Tare. So, Jai Hind everyone. Jai Hind. I divided the topic into 4 different parts. First part is the basic early life of Chhatrapati Shivaji Maharaj. Then second is the conflict with Bijapur Sultanate. And third is the capture of Torla. And the last one is the defeat of Fateh Khan and then Zawli Queen. So starting from the what was the total period of Chhatrapati Shivaji Maharaj, which was 1630 to 1680. That was 19 February 1630 to 3rd April 1680. Shivaji Maharaj born in the hill fort of the Shivneri, which is now in the Pune district near the Junnar city. The name of Shivaji was given because of the local deity of goddesses of Shivai Devi, so that the name of Shivaji is given to the Chhatrapati Shivaji Maharaj. And the Shivaji Maharaj belonged to the Maratha family of the Bhosle clan. Father of the Shivaji Maharaj was Shahaji Raje Bhosle, who was serving in the Deccan Sultanate. Mother of the Shivaji Maharaj was Jizabai, who was the daughter of Lakhoji Jadhavrao of Sindhkhed. And the grandfather of Chhatrapati Shivaji Maharaj was Maloji Bhosle. Time period of Maloji Bhosle was 1552 to 1597. 1552 to 1597. The Maloji Raje Bhosle, who was the influential general of Ahmednagar Sultanate. Just focus on the points that I was saying about the Sultanate, Ahmednagar Sultanate, Nizam Shahi Sultanate, and all this. And he also awarded the epithet of Raja from the Ahmednagar Sultanate itself. And he has given the Deshmukh rights of Pune, Sube, Chakan, and Indrapur to provide military expenses. To the grandfather of Chhatrapati Shivaji Maharaj, the Ahmednagar Sultanate given the rights to
we say that's a Deshmukh rights. So what are the Deshmukh rights is taxes and revenues, all these things were Deshmukh was doing at that time. So these rights of Pune, Supe, Chakra and Indapur, these four areas rights was given to the Malujiraje Bhosle. And to the Malujiraje Bhosle, he also given the Fort Shivneri to his the family residence in 1590. So at the same time, when Malujiraje Bhosle gave the fort of Shivneri in 1590. So at that time only, Malujiraje Bhosle and his family residence was there in Shivneri. But at the time of Chhatrapati Shivaji Maharaj birth, the Deccan Sultanate, Islamic Sultanate, what was the Islamic Sultanate, which was divided in three different parts. That was Bijapur, Ahmednagar and Golconda. So Shahaji Raje, in the Nizamshahi of Ahmednagar, Shahaji Raje changed his loyalty. What was the loyalty? What was Shahaji Raje doing at the time? He changed that loyalty of Nizamshahi of Ahmednagar to the Adil Shah of Bijapur and Mughals, because to keep the Jagir of Pune for himself only. So in that time, at the time the conflict of Bijapur happened, Bijapur Sultanate. So in 1636, Adil Shah Sultanate was started to invade the kingdom to the south. Adil Shah started to go at the south, and same time the Sultanate. Why the Adil Shah Sultanate was going to the south? The biggest reason was the Shahaji Raje Bhosle, because the tributary state of Mughal that was helped by the Shahaji Raje Bhosle, who signed some treaties to different kingdoms, and who was the chieftain. So what is the meaning of that chieftain? Chieftain is the Shahaji Raja was the leader of people in the Maratha lands of Western India. I said about the Shahaji Raje, that is Adil Shah Sultanate was going towards the south, and Shahaji Raje Bhosle was the chieftain of the uplands of Western India. And at that time, what was the work of particular Shahaji Raje Bhosle? He was taking care of the Jagir land in conquered territories, not the territories which was already there for the Mughals, Adil Shah Sultanate, but he was taking care of the Jagir land, which was the conquered territories of Adil Shah, and he also collecting the as an annuity taxes. He also collecting the taxes, which was he could collect as an annuity, means annual taxes. He was also collecting. These two works Shahaji Raje was doing at the time of conflict of Bijapur Sultanate. Then, because Shahaji Raja was doing the work of Jahangir, he was taking care of the Jahangir, which was conquered. So, at the same time, the Shivaji Maharaj and Jijamata was need to move from fort to fort, because Shahaji Raja was not constant at any fort. So, because of this, Shahaji Raja and the Mughals, in both of them, there was some too many some of the campaigns against both of some conflicts happened, and so that Shahaji Raje joined the service in Bijapur and obtained the Pune as a grant. At that same time, he joined at Bijapur itself and got the Pune as a grant. But still, the Bijapur ruler Adil Shah, he did the thing that he shifted Shahaji Raje to the Bangalore and appointed Dadaji Kondev as a Pune's administrator. So the Bijapur government did the thing that he shifted Shahaji Raje to the Bangalore, and at that same time when Shahaji Raje shifted to the Bangalore, and Jijamata and Shivaji Maharaj, who was settled in Pune itself in the Shivneri. So at the same time, in 1645 to 46, in between them, Shivaji Maharaj took the oath in Raideshwar temple with the Mauras, different Mauras. Then in 1647, and the capture of Torna happened in 1646 itself. But the Dadoji Kondev, when Shivaji Maharaj got the administration of that particular thing, in 1647, when Dadoji Kondev died, and at that time, Shivaji Maharaj got the administration, which was also challenged by the Bijapuri government. That was Adil Shah. Adil Shah challenged Chhatrapati Shivaji Maharaj to how the 16-year boy can run the administration. So we will see the capture of Torna, what Shivaji Maharaj did for the Torna. So in 1646, 16-year-old Shivaji Maharaj captured the Torna fort by taking the advantage of the confusion prevailing in the Bijapur government, Bijapur court.
Shah was totally ill. Muhammad Adil Shah was facing some illness, and because of that, the Bijapur government, some conflicts happened in the Bijapur government itself. So that Shivaji Maharaj took that advantage and he started capturing the Torna. So Torna fort presently situated in the western part of present Maharashtra, which was in the Ganjavne village current. Rajgarh is in Ganjavne village and Velne village is in Torna fort. So for the victory of Torna fort, Shivaji Maharaj used the guerrilla tactics and his total Maure. So after the victory of Torna, आपण म्हणतो ना की शिवाजी महाराजांनी त्यांचं स्वराज्याचं पहिलं तोरण हे तोरणावरती बांधलं. So that same time त्यांना तोरणावरती काही म्हणजे like he got some treasure on Torna, and because of that he started in the next 2 years. Shivaji Maharaj took several important forts near Pune, including Purandar, Kondana and Chakar. Just to keep the track of the words, because some Kondana thing will be there in Fateh Khan's defeat. So in the next 2 years, Shivaji Maharaj started attacking on different forts and started capturing that. And he also brought his empire towards the Supa, Baramati and Indapur, which was started expanding their empower. And then he got the Supa, Baramati and Indapur under its control. And from the treasure which Shivaji Maharaj got on the Torna fort, he built the new fort that his name is the Rajgarh. At the time he built, and when he built that fort, he started over decades he started building his own government, and he situated his government for over decade. And the next step of the Shivaji Maharaj was towards the west in the Konkan. After all these things, Shivaji Maharaj started moving towards the Konkan, and he was focusing on the city. The town was named is Kalyan, which was in the position of Adil Shah only. But because all these things, Bijapur government म्हणतो ना आपण की आता गव्हर्नमेंट जागे झालं बिजापूर सध्याने. सो त्याच टाइमी बिजापूर गव्हर्नमेंटने त्याची एक नोट घेतली आणि त्यांनी एक स्ट्रिक्ट ॲक्शन घेतली. सो दॅट स्ट्रिक्ट ॲक्शन वॉज 25 जुलै 1648. द फेलो मराठा सरदार बाजी घोरपडे इम्प्रिज टू द शहाजीराजे भोसले under the government of Bijapur, under Bijapur government, he impressed to the Shahajiraje Bhosle. And at the same time, in July 1648, he impressed to the Shahajiraje Bhosle, and in October 1648, Shivaji Maharaj did the defeat of Fateh Khan. Fateh Khan was the prominent general in the service of Adil Shah Sultanate over a strategic fort Kondana, current Sinhgarh. And at the Fateh Khan defeat, Shivaji Maharaj got the significant event in Shivaji Maharaj's early life, which was the military campaign. He got the military campaign, and he also used guerrilla tactics as there. So in 1649, Shahajiraje released after the capture of Janji. Adil Shah captured the Janji, which is in the Karnataka right now, and at that time in 1649 he also released Shahajiraje. So Shivaji Maharaj stopped their conquests in between 1649 to 1655 because you saw the Adil Shah was like Adil Shahचं जे होतं म्हणजे त्यांच्यामध्ये खूप सारे कॉन्फ्लिक्ट्स व्हायला लागले आणि त्याचं इम्पॅक्ट त्यांच्या स्वतःच्या वडिलांवरती होतं. एक त्यांना जेल वगैरे झाली. सो या गोष्टीमुळे त्यांनी त्यांचे जे कॉन्क्वेस्ट ते स्टॉप केले. बट जेव्हा म्हणजे 1649ला शहाजीराजे रिलीज झाले, ते रिलीज झाल्यानंतरही त्यांनी त्यांचं काम स्टार्ट केलं वापस 1656ला. म्हणजे त्यांनी रेडिंग सुरू केली. ती गेली ते पहिले गेले जावळीला म्हणजे 15 जानेवारी 1656 and he killed Chandrarao More. Chandrarao More was the Maratha feudatory who was fellow Maratha feudatory who was working in the Bijapur and seized the valley of Zawli near the present hill station of Mahabaleshwar, if I am not wrong. And Shivaji Maharaj extended at the time of Zawli, Shivaji Maharaj won the conquest of Zawli, and the Zawli आपण म्हणतो ना की महत्त्वाचा पार्ट काय आहे जावळी. तर जावळीमुळे आपण साऊथ आणि साऊथ ईस्ट महाराष्ट्रामध्ये जाण्यासाठी त्यांना जास्त हेल्प झाली. त्यानंतर एक म्हणजे सावंत ऑफ सावंतवाडी, देन घोरपडे ऑफ मुधोळ, and then निंबाळकर ऑफ फलटण, शिर्के, माने and मोहिते who was serving in the Adil Shah Sultanate at the feudatory lords at the Adil Shah Sultanate in Bijapur. But
Shivaji Maharaj wanted that Deshmukh rights, he want to build some good relationship with all the Marathas empire, so that they will get the more benefit of that. So many of the Deshmukh rights, Shivaji Maharaj adopted different strategies to get that Deshmukh rights to subdue their powerful families by forming martial alliance, then dealing with the Patils. So in short, शिवाजी महाराजांनी काय केलं की त्यांना जे देशमुख राईट्स होते, बिकॉज इफ कन्सिडर केला तर एवढी आपण जनता आहे आणि एवढ्या लोकांसाठी जर देशमुख कोणीतरी असेल जो आदिलशहाकडे काम करत असेल तर तो टॅक्सेससाठी लोकांना जास्त त्रास होतो. सो महाराजांचा विचार करण्याची एक हे बघू शकता ॲबिलिटी की इथून त्यांनी कसं स्टार्ट केलं. तर त्यांनी आधी स्टार्ट केलं की जे पाटील होते, गावातले पाटील जे रेव्हेन्यूज कलेक्ट करायचे, आदिलशहाला द्यायचे, ते देशमुखांना द्यायचे. तर त्यांनी त्या पाटील म्हणजे त्यांनी त्यांचा आधी गुड रिलेशनशिप बनवायला स्टार्ट केलं आणि त्या गुड रिलेशनशिपमध्ये आता मी जाऊन डिरेक्टली करायला बोलली तर काही त्याचा इम्पॅक्ट नाही होत. सो त्यांनी काहीतरी अलायन्स केले, लाईक मार्टियर अलायन्स केले, पाटीलसोबत जाऊन चांगलं रिलेशनशिप बिल्ड केले. या गोष्टीमुळे ते देशमुख राईट्स आहेत. म्हणजे सपोज आज तुम्हाला रेव्हेन्यू द्यायचा तो 1 महिन्यानी जरी देता आला तरी त्याच्यामध्ये त्यांचा सक्सेस होतो ॲट दॅट सेम टाइम. अँड देन शिवाजी महाराजांच्या ह्या सगळ्या गोष्टी खूप जास्त झाल्या मुघल एम्पायरकडून जर बघितलं तर. आणि यामुळे मुघल एम्पायरने शहाजीराजांना म्हणजे शहाजीराजांना त्यांनी त्रास द्यायचा स्टार्ट ऑलरेडी केलेला, बट शहाजीराजांना म्हणजे ॲट द टाइम शहाजीराजे कंटाळले आणि त्यांनी एक वाक्य बोलले की डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट विथ शिवाजी महाराज. तुम्हाला शिवाजी महाराजांसोबत जे करायचं ते तुम्ही करा. मग आणि शहाजी राजे जे आहेत 1664 to 1665 एका हंटिंग ॲक्सिडेंटमध्ये शहाजी राजांचा डेथ झाला. Going further in the history, we will see how Shivaji Maharaj kills Afzal Khan and escape from Panara. So for that I will call Daresh to go further. जय हिंद. गुरु छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर सुरुवात आपण करूया अफजल खानाजवळ. तर प्रतापगड किल्ला महाराजांनी स्वतः 1656 साली बांधला होता. मग 1656 नंतर काय झालं, 1657च्या मध्यांतरामध्ये निजामशाही आणि आदिलशाही यांच्यामध्ये दोघांमध्ये खूप प्रांत घेण्यासाठी वादविवाद चालू होता. त्यातच महाराजांनी याचा फायदा घेऊन स्वतःचं स्वराज्य स्थापने किंवा स्वराज्य वाढवण्यासाठी त्यांनी कोकण भाग आणि इतर आसपास असलेला भाग त्यांनी आपल्या काबीज केला. मग असं झालं की आदिलशाहीला महाराजांवरती बंदी आणण्यास सतत अपयश येत होते. महाराजांना थांबवण्यासाठी अपयश येत होते. मग त्यांनी आदिलशाहीने एक मोठा कट रचला. त्यानंतर त्यांनी 1656 नंतर 1659 साली त्यांनी विजापूर येथे एक सभा मांडली. त्या सभेमध्ये बडी बेगम साहेब होती. मग अनेक असे सरदार होते जे की तिथे आले होते, खूप लांबून आले होते. मग बडी बेगम साहेब म्हणजे यहाँ कोई है जो शिवा को कैद करके लाएगा. मग त्यानंतर सगळे सरदार होते ते शांत होते. मग त्यानंतर तिथून एक व्यक्ती येतो जो म्हणतो हाँ मैं हूँ जो शिवा को कैद करके ला सकता हूँ. तो होता अफजल खान. बलाढ्य अशा शरीर असलेला अफजल खान. मग तो विडा उचलतो आणि म्हणतो मी आणि शिवाजी महाराजांना बंदी करून. मग शिवाजी महाराजांना बंदी करण्यासाठी तो मागतो 10,000ची फौज घेऊन. 10,000ची फौज घेऊन अफजल खान निघतो शिवाजी महाराजांना बंदी बनवण्यासाठी. तो येता मार्गातून मंदिराची लूट करणे, मंदिर तोडणे, स्त्रिया बायकांना त्रास देणे, शेतकऱ्यांना त्रास देणे तो करत असं येतो. मग त्यानंतर तो काय करतो, तुळजापूर जे असते ते आराध्य दैवत असते छत्रपती शिवाजी महाराजांचं, त्या आराध्य दैवत तिथे सुद्धा नासधूस करतोय. मग पंढरपूर कडून वळून येतो. मग त्यावेळेस महाराज असतात पुणेमध्ये. मग आता 10,000च्या पूजेवर आपण समोरच चालून जाणे हे काय बरं वाटत नाही. महाराजांना असं वाटतं की आपण स्वतःहून आगीत उडी मारल्यासारखे. मग महाराज ठरवतात की आपण कट रचणार. मग महाराज पुण्यामधून जावळीच्या खोऱ्यात येतात जिथे दाट जंगले वगैरे आहेत. मग आता आहे तो आपला प्रतापगड जो की साताऱ्याजवळ 85 किलोमीटर पासून लांब आहे साताऱ्यापासून. मग तिथे प्रतापगड हा असं आहे ना जो दाट जंगलात आहे. मग तिथे त्यांना गनिमी गाव वापरण्यात येत होता. म्हणून महाराजांनी असं ठरवलं की आपण इथेच भेटणार अफजल खानाशी. मग अफजल खानाने काय केलं, आपला जो त्यांचा चिटणीस काही म्हणू शकतो त्याला, तो होता कृष्णाजी मोरपंत. त्याला पाठवले महाराजांसाठी बोलण्यासाठी. मग त्या महाराजांना सांगितले की तुम्ही स्वतःहून शरणागती पत्करा, मग तेव्हा तुम्हाला अफजल खान सूट देईल. मग महाराजांनी त्यांचा विरोध केला. मग शेवटी महाराजांनी आऊसाहेबांशी बोलणे करून आणि बाकीचे जे होते आपले सरदार होते त्यांच्याशी बोलणे करून अफजल खानाशी भेटायचं ठरवलं.
मग तो दिवस निघाला शेवटी 10 नोव्हेंबर 1659 रोजी. 10 नोव्हेंबर 1659 रोजी प्रतापगडच्या पायथ्याशी अफजल खानाचा भेटण्याची वेळ ठरली. मग त्यानंतर सकाळप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज उठले, अंघोळ करून जिजाऊ महाराज आणि तुळजाभवानीचे दर्शन करून त्यांनी तयार झाले. मग छत्रपती शिवाजी महाराजांना माहित होतं की अफजल खान आपल्यावर काहीतरी कट रचणार आहे, काहीतरी प्राणघातक हल्ला करेल. त्यामुळे महाराजांनी चितक, नंतर बिछवा, वाघ इत्यादी सगळे आपल्याकडे अवजारे घेऊन गेले होते. मग त्यानंतर ना तो शामियाना बनवण्यात आला होता. प्रतापगडाच्या पैशाशी शामियाना बनवण्यात आला होता, तिथं त्यांना भेटायचं होतं. मग आधी अफजल खान गेला तयार होतो. तो गेला सगळ्या फौज पाठ्यासोबत. मग महाराजांनी ते पाहून महाराज म्हणाले की ते एका संदेश बाबाला पाठवले. मग त्यांनी सांगितले आपकी सारी फौज से डरकर महाराज आपसे मिलने नहीं आएंगे, तो आप सारी फौज पीछे भेज दीजिए. मग त्यानंतर काय केलं अफजल खानाने, त्याने आपली सगळी फौज मागच्या बाजूस ठेवली आणि फक्त तो 4 जणांसोबत आला. त्यासोबत सय्यद पांडा, कृष्णाजी मोरोपंत, अफजल खान अजून एक होते. मग त्यानंतर त्यांनी बसले. मग त्यानंतर आपल्या शिवाजी महाराजांना संदेश गेला की हा आलेले आहेत शामियानामध्ये. मग छत्रपती शिवाजी महाराज आले. मग महाराज आल्यानंतर अफजल खान म्हणाला यही क्या हो शिवा, इसे इतना सा घमासान मचा दिया है, आओ शिवा आओ, गले मिलो मेरे, म्हणून शिवाजी महाराजांना जवळ येतो. माहित असेल महाराजांना की हा तर काहीतरी रचलाय, मग मारणार मला. मग महाराजांना काय करतो, आपल्या रागावर असं वापरतो. मग इथे आपण असा वार करतो महाराजांच्या अंगावरती. तो वार केल्यानंतर महाराज आपले वार नक्की असतात जे हातात, मग वार नक्की पाठीला पाडतात. मग इथून उजव्या हातातून करून त्याचा उपद्रा बाहेर काढतात. मग तिथच्या तो ओरडतो दगा दगा, शिवाने दगा केला. त्यानंतर तो असतो तो सय्यद बनला, तो शामियानाचा ड्रायव्हर असतो, तो रखवाला असतो अफजल खानाचा. तो लगेच येतो महाराजांवरती दांडपट्ट्याचा वार करतो. ते एक वार चालतात. मग दुसरा वार असतो तो शिवा महाराज असतात, त्यांनी लगेच सय्यद बंडाचा हात कापला. मग तेव्हापासून असं म्हणतात की होता शिवा म्हणून वाचला शिवा. अशा प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध केला. मग आपण दुसऱ्या अनेक सुवर्ण सणाकडे वळल्या, तो होता पन्हाळा. अशा अनेक गोष्टी होत्या, अनेक अशा किस्से झाले, कहाण्या झाल्या. त्यामुळे स्वराज्य निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे अनेक असे शौर्य कीर्तिमान जगभर पसरले गेले. पन्हाळा सुरुवातीला किल्ला होता तो भोज द्वितीय याने 12व्या शतकात बांधला होता. भोज द्वितीय याने 12व्या शतकात पन्हाळा किल्ला बांधला. मग बांधल्यानंतर भोज द्वितीय नंतर यादव, नंतर निजाम, मग मुघल असे त्यांच्या आधिपत्यातनं तो भोगाला. पन्हाळा किल्ला हा सर्पदुर्ग असे म्हणतात, कारण त्याची रचना नागमोडी आहे पन्हाळा किल्ला. मग पन्हाळा किल्ला कुठे आहे, आपल्या कोल्हापूर पासून 20 किलोमीटर अंतरावर आहे पन्हाळा किल्ला. मग आधी पन्हाळा किल्ला आपल्या स्थापत्यात म्हणजे मराठा संस्थानामध्ये होता. मग काय झालं 1660 साली काय केलं, सिद्धी जो होता तो पन्हाळ्यावरती चालून आला. खूप बरी मोठी फौज घेऊन पन्हाळ्यावरती चालू आणि त्याने पन्हाळ्याला वेढा टाकला. सुमारे 6 महिने तो वेढा चालू होता. भर पावसाळ्यात 6 महिने वेढा चालू ठेवला आणि तटबंदी दरवाजे वगैरे व्यवस्थित असल्या कारणाने महाराजांनी तो वेढा लढवला. तिथून महाराजांनी सुटक्या घेतले. त्यातच आपले बाजीप्रभू देशपांडे हे धारासाठी पडले. मग त्या पन्हाळ्यानंतरच्या सुनंतर परत 1673 साली आता परत पन्हाळा आपल्या स्वराचा खवा होता, कारण निजामशाहीवर वचक ठेवण्यासाठी आणि आपल्या कोकणच्या वाटचाल व्यवस्थित ठेवण्यासाठी. कारण ज्या ज्या ठिकाणी निजाम होते ते काय करायचे, लोकांना त्रास वगैरे द्यायचे. आदिलशाही होती, त्या ठिकाणी लोकांना त्रास द्यायचे. मग महाराजांनी ठरवले की पुन्हा पन्हाळा आपल्या स्वराज्यात हवा होता. त्यानंतर महाराजांनी कोर्टाचे पर्जन यांना पाठवले कशावर, पन्हाळ्यावर सर करण्यासाठी. मग त्यानंतर योजनेप्रमाणे अमावस्येची रात्र ठरवण्यात आली. त्या अमावस्येच्या रात्री मग 60 मावळ्यासोबत कोर्टाचे पर्जन वरती गेले. मग त्यानंतर काय झाले, सगळे जे सैनिक होते त्यांनी आपल्या पाठीमागे 2 ताशे सैनिक वाद्य जे होते ते वाद्य घेऊन गेले. त्यात तिथे लगेच गेल्या काय केलं, वाद्य वाजवू लागले. मोठमोठ्याने सांगू लागले की भागो भागो शिवा आया है, 1000 किसेरों के साथ शिवा है. याच्या अगोदर पन्हाळ्याला जायच्या अगोदर छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाला मारलं होतं. आधीपासूनच त्यांचा सगळा दरारा पसरला होता. मग त्यानंतर काय झालं, सगळे सैनिक चित्राभित्र इकडे तिकडे पळू लागले. महाराज आले. मग तिथला काळोख्यात अंधार मराठ्यांचा फायदा झाला. त्यांनी सपासप सगळ्या सैनिकांना मारून टाकलं.
थोडक्यातच लगेच झालं. मग त्यानंतर काय झालं, विषय तिथला होता किल्लेदार बाहू खान, जो पन्हाळचा होता त्यावेळेसचा किल्लेदार होता बाहू खान, आणि आपले कोण होते, कोंडाजी कर्जन. मग बाहू खान आणि कोंडाजी कर्जन याच्यामध्ये झुंज झाली. इतक्यात मग पाहताच कोंडाजी कर्जन यांनी बाहू खानाचा मस्तक उतरवले. धारासाठी पडला बाहू खान. हे पाहताच सगळे मुघल सैनिक गोवून गेले. आपला सरदार धारासाठी पडलेला गोवून गेले. त्यानंतर पन्हाळवरती पुन्हा आपला भोगाजींना नेरवलं. धन्यवाद. खूप छान झालं, मला तो फील आला, एकदम ते डोक्यात चालत होतं सगळं. सो आता आपलं स्वराज्य स्थापन करण्याची सुरुवात शिवाजी महाराजांनी केली आहे. पण आता पुढे स्वराज्यासाठी काय अजून विस्तार करण्यासाठी संपत्ती लागणार होती. मग त्याचबरोबर शिवाजी महाराजांनी सुरत लूट केली आणि सगळ्यात म्हणजे इतिहासात फेमस असणारा तो सीन म्हणजे जेव्हा लाल महालावर शिवाजी महाराजांनी शाहिस्तेखानाची बोट टाकली. तर आता आपण हा इन्सिडेंट ऐकणार आहे. हा इन्सिडेंट ऐकण्यासाठी आपण नेहाला बोलवतो आणि सुरत लूट आर्या बोलतो. जय हिंद एव्हरीवन. तर माझा आज टॉपिक आहे नाईट अटॅक ऑन शाहिस्तेखान. हा इन्सिडेंट असा होता की तो त्या काळी पण आणि अजून पण सर्वांना खूप प्रसिद्ध होता आणि सर्वांनाच त्या टॉपिक बद्दल ऐकायला आणि तो टॉपिक किती वेळा फील करायला अजिबात कंटाळा येत नाही. कारण हा इन्सिडेंट, ही घटनाच अशी होती की त्यातून खूप आपण काही नवीन शिकायला मिळालं. तर या घटनेची सुरुवात 9 मे 1660 रोजी झाली. त्या औरंगजेबचा मामा आणि शाहिस्तेखान जो की दख्खनचा नावा कार्यकर्ता म्हणून होता 1660 मध्ये, त्यांनी स्वतःच्या आक्रमक पद्धतीने पुण्यावरती हल्ला करून लाल महल हा त्यांनी स्वतःच्या ताब्यामध्ये घेतला शाहिस्तेखानाने. त्यावेळेस महाराजांकडे सैन्य कमी होतं, सैन्यबळ कमी होतं आणि शाहिस्तेखानाकडे सैन्यबळ जास्त होतं आणि आपण एवढे प्रिपेअर पण नव्हते शिवाजी महाराज. आणि हे सर्व अचानक झाल्यामुळे शिवाजी महाराजांना तिथून निघून राजगडावरती जावं लागलं. कारण राजगड हा किल्ला असा होता की तो खूप सुरक्षित किल्ला होता त्या टाइमला. तो खूप असा प्रबळ होता की तिथे ते त्यांच्या कुटुंबियांना घेऊन शांततेत राहू शकत होते. आणि त्या टाइमला तेच बरोबर होतं की तिथून निघून जाणं, कारण तेवढं आपल्याकडे सैन्यबळ नव्हतं, त्यामुळे त्यांना तिथून निघावं लागलं. त्या काळात चाकण आणि कालियान असे ठिकाणी शिवाजी महाराजांना गमवावे लागले. कारण शाहिस्तेखानाने खूप आक्रमक त्यावेळेस होता त्यामुळे. आणि पालकर होते ते पण मराठ्यांचं जेव्हा लढाई झाली होती त्यामध्ये पण त्यांना अपयश आले. ह्या सर्व गोष्टी 1660 ते 1663 मध्ये होत होत्या. ह्या 2 वर्षामध्ये शिवाजी महाराज राजगडावरच होते. त्यांनी खूप प्रयत्न केले पण शाहिस्तेखान स्वतः म्हणजे माघार घेत नव्हता आणि त्याचे दिवसेंदिवस तो अजूनच आक्रमक होत होता. त्याने पुण्यातील खूप सारे गावांना आग लावणं, माणसांना त्रास देणं, सर्व अशा गोष्टी करत होता. मग 5 एप्रिल 1663 ला शिवाजी महाराजांनी पालकरांच्या नेतृत्वाखाली म्हणजे त्यांचा गायडन्स घेतला की आपण आता काय करू शकते, त्यांना आता अजून शांत बसावं असे वेळच होता की अजून आपण शांत बसू शकतो. आणि लाल महल हे असे ठिकाण होतं की तिथे शिवाजी महाराजांचं बरंच लहानपण म्हणजे त्यांचं तिथे गेलेलं, त्यामुळे त्यांना लाल महल हे काहीही करून त्यांना ते परत हवंच होतं. मग त्यांनी पालकरांचा गायडन्स घेतला, त्यांच्या नेतृत्वाखाली योजना बनवली आणि त्यांनी ठरवलं की डिरेक्टली जाऊन आपण लाल महल आपल्या ताब्यामध्ये करायचं. आणि यामध्ये काही चुकीचंही नव्हतं, कारण ते स्वतःचं घर स्वतः कोणत्याही पद्धतीने मिळवणं ही कधी चुकीची गोष्ट नसते. म्हणून त्यांनी योजना आखली पालकरांच्या मदतीने आणि त्यांनी ठरवलं की ते मोहरमचा महिना असते, मुघल हे मोहरमचा महिना खूप उत्साहाने साजरा करतात आणि त्यांनी ठरवलं की ही खूप सुवर्ण संधी आहे की त्याचा उपयोग करून मी हे लहान महल पुन्हा ताब्यात घेण्याचा माझ्याकडे सुवर्ण संधी आहे. मग त्यांनी ठरवलं आणि ते वेश बदलून ते मोहरमचा महिना चालू होता त्यावेळेस त्यांच्याकडे जल्लोष खूप मोठ्या प्रमाणात चालू असते आणि ते त्यांचा फायदा करून 490 सैनिकांसोबत ते लाल महलामध्ये यशस्वीरित्या प्रवेश करतात. पण ही सर्व गोष्ट खूप अवघड होती कारण शाहिस्तेखानाची खूप तटबंदी होती. म्हणजे त्याने स्वतःसाठी खूप
तरीही शिवाजी महाराज यामध्ये यशस्वीरित्या त्यांनी प्रवेश केला, कारण त्यांचं लहानपण याच्यामध्ये गेलेलं आहे लहानपणामध्ये, त्यामुळे त्यांना कानाकोपऱ्याची पूर्ण माहिती होती लहानपणात. आणि मग ते मागच्या बाजूने लाल महालामध्ये प्रवेश करतात आणि सरळ शाहिस्तेखान आणि त्यांची कुटुंबीय झोपलेले असतात. पण त्याच वेळी शिवाजी महाराज लाल महालामध्ये प्रवेश करतात आणि शाहिस्तेखान म्हणजे अचानक खूप घाबरतो, कारण त्यावेळेस म्हणजे अचानक लढाई वगैरे सुरू होती, सगळीकडे गोंधळ उडतो आणि शाहिस्तेखान खूप घाबरतो. आणि या सर्वांमध्ये थोडीशी लढाई होती आणि त्यामध्ये शाहिस्तेखान आपला जीव वाचून पळून निघालेला असते, म्हणजे तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो. त्याच टाइमला लहान महालातून अशी एक खिडकी आहे, तिथून तो बाहेर उडी टाकत असते. त्या टाइमला शिवाजी महाराजांकडून त्यांच्यावरती वार होतो आणि त्याच्या हाताची बोटे कापली जातात. तिथून तो यशस्वीरित्या पळून जातो शाहिस्तेखान. पण त्याचा जो मुलगा असतो त्याचा वध होतो त्या लढाईमध्ये. हा इन्सिडेंट खूप थोड्या काळासाठी होतो, पण खूप इफेक्टिव्ह होतो. तिथून तो ही पळून जातो आणि शिवाजी महाराज ही पुण्यातून जे मागचा रस्ता असते तिथून ते यशस्वीरित्या ते पण बाहेर पडतात, कारण पुण्याबद्दल त्यांचं पहिल्यापासूनच खूप अटॅचमेंट होती, त्यामुळे त्यांना पुण्याबद्दल पण सर्व गोष्टी खूप म्हणजे माहित होत्या की सर्व रस्ते कुठून कसं, आणि तेही थोड्या काळामध्ये लगेच निघून जातात. आणि ह्या सर्व गोष्टीमध्ये शाहिस्तेखान खूप घाबरतो आणि मुघलही खूप घाबरतात. शाहिस्तेखानाच्या मुलाचा पण वध झालेला असतो आणि त्यांना समजते की एवढे दिवस पूर्ण सर्व शांततेत चालू होतं. त्यांनी खूप मला टाइम म्हणजे खूप सर्व शांततेत ऐकून घेतलं, पण जेव्हा त्यांच्या जनतेपर्यंत हे सर्व जातं तेव्हा शिवाजी महाराज हे सर्व सहन नाही करू शकत. मग तिथून त्याच दिवशी शाहिस्तेखान 5 एप्रिल 1663 रोजी तिथून लहान महल सोडून तो बहानपूर म्हणून जे आता की मध्य प्रदेशमध्ये आहे तिथे तो माघार घेऊन त्याच्या ठिकाणी तो जाते. तो खरं तर आर्किटेक्चर म्हणून पहिल्यापासून काम करत असते आणि तो तिथे जाऊन पुन्हा त्याचं जे काम होतं ते करतो. आणि ह्या घटनेचा शेवट हा खूप चांगल्या पद्धतीने होतो आणि शिवरायांना पुन्हा आपल्याला आणि सर्व गोष्टी आपल्या ताब्यामध्ये मिळतात आणि जी स्वराज्य त्या मुघलांनी त्यांच्याकडून हिसकावून घेतलेलं असतं आणि त्या सर्व गोष्टी ज्या त्यांनी घेतलेल्या असतात चुकीच्या पद्धतीने ते शिवराय पुन्हा आपल्या ताब्यामध्ये घेतात आणि हा घटनेचा शेवट खूप चांगल्या पद्धतीने होतो. जय हिंद. जय हिंद. मी आज महाराजांनी जी सुरुवात केली होती 1664 त्याच्याबद्दल सांगणार आहे. जसं आपण ह्याकडून आत्ताच ऐकलो की शाहिस्तेखानाने म्हणजे महाराजांचा जो केंद्रबिंदू होता पुणे याच्यावर कसं अटॅक केला होता आणि त्या पूर्ण टाइम पिरियडमध्ये त्यांनी स्वराज्यावर खूप वेगवेगळ्या पद्धतीने जुलूम केले होते. जे नॉर्मल म्हणजे कॉमन पीपल होते, लोकलाइट्स होते, त्यांना खूप जास्त त्रास दिला होता, खूप अंधाधुंद माजवली होती. त्यामुळे 6 एप्रिल 1663 महाराज लाल किल्ल्यावर येतात आणि शाहिस्तेखानावर लाल महालावर येतात, शाहिस्तेखानावर अटॅक करतात आणि त्या मुवमेंटला शाहिस्तेखान पूर्ण सोडून पळून जातो. ठीक आहे, हा एक आपली विक्ट्री असते, पण या पूर्ण इन्सिडेंटचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या स्वराज्यावर होतो. तो म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल तर आपली जी इकॉनॉमी असते ती पूर्णपणे काय ढासळलेली असते आणि जे नॉर्मल पीपल असतात ना जे की कर भरतात ते कर भरू नाही शकत बिकॉज शाहिस्तेखानाने लुटलेलं असते खूप प्रमाणामध्ये. त्यानंतर त्या म्हणजे तो आर्थिक जी आपली परिस्थिती होती की आर्थिक तंगी होती त्याच्यावर काहीतरी सोल्युशन हवं असतं. ते भरून काढण्यासाठी आपल्याला ते कुठून तरी भरून काढावं लागेल ना, खूप नुकसान झालं त्यामुळे. तर मुघलांचं जे शहर आहे सुरत, महाराज ठरवतात की आपण सुरतवर आक्रमण करायचं. ठीक आहे, पण आता इकडे असं एक फॅक्टर येतो की सुरतच का निवडलं महाराजांनी. तर त्याचे पण 3 ऍस्पेक्ट्स आहेत की 3 कारण की महाराजांनी सुरतच निवडलं. तर फर्स्ट असं आहे की सुरत हे त्या काळामध्ये सगळ्यात परिपूर्ण असं शहर मानलं जायचं, सगळ्यात समृद्ध, सगळ्यात श्रीमंत.
म्हणजे दिल्लीनंतर जर सगळ्यात चांगलं जर शहर म्हणायचं असेल तर ते सुरतच होतं आणि तिकडे पूर्ण देशभरातले जे व्यापारी होते ते सुरतमध्ये येऊन व्यापार करायचे. प्रत्येक जो व्यापारी होता त्याला एक त्याची स्वतंत्र एक अशी होडी होती ज्याच्यातून ते तिकडून एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट करायचे बाहेरच्या जगासोबत. त्यामुळे खूप जास्त श्रीमंत असं समृद्ध असं ते शहर होतं. आणि दुसरा ऍस्पेक्ट असा की इतकं सगळं समृद्ध शहर असून पण त्या सुरतला सिक्युरिटी नव्हती. म्हणजे बाकीच्या शहरांमध्ये कसं की तटबंदी असते म्हणजे खूप मोठ्या मोठ्या अशा वॉल्स असतात त्या पूर्ण शहराच्या आजूबाजूला. बट सुरतमध्ये असं काहीच नव्हतं, नो सिक्युरिटी. आणि तिसरा ऍस्पेक्ट असा होता की तिथले जे लोक होते जे तिथे राहत होते ते स्वभावाने खूप शांत होते. म्हणजे की जर त्यांच्यावरती आक्रमण वगैरे केलं तर ते इतके चपळ नव्हते की ते काही आपल्याला रिस्पॉन्स करतील त्याच्यावर. म्हणून महाराजांनी सुरत लुटायचं ठरवलं म्हणजे ते शहर निवडलं. आता हे डिसिजन झाले फायनली, ठीक आहे. आता येतो प्लॅनिंग आणि एक्झिक्युशनचा पार्ट. सो प्लॅनिंगमध्ये असं होतं की महाराजांचे जे हेर आहेत बहिर्जी नाईक महाराज त्यांना सुरतमध्ये पाठवले. कशासाठी तर तिथली एकूण एक डिटेल काढण्यासाठी. बिकॉज जर आपल्याला तिकडे काही करायचं आहे तर त्या म्हणजे त्या पूर्ण प्लेसची आपल्याला जॉग्राफी माहीत पाहिजे, तिथल्या एकूण एक डिटेल्स आपल्याला माहीत पाहिजे, ठीक आहे. तर मग ते जातात, वेश बदलून जातात. तिथल्या प्रत्येक व्यापाऱ्याच्या घराची पूर्ण नक्षा आणतात, मॅप. तिथली पूर्ण क्रुशियल इन्फॉर्मेशन ते आणतात आणि महाराजांना देतात. आणि हे पण सांगतात महाराजांना म्हणजे बहिर्जी महाराजांना सांगतात की जर आपण तिथे अटॅक केला तर हा सक्सेसफुल होणार आहे. हा झाला प्लॅनिंग. त्यानंतर आता सुरू होतं एक्झिक्युशन. तर एक्झिक्युशन मध्ये फर्स्ट पार्ट असं होतो की महाराज पहिले अफवा पसरवतात की महाराज गोदावरी नदी आहे नाशिकमध्ये तिकडे जातात, तिकडे ते स्नान करण्यासाठी जातात अशी फक्त ते अफवा पसरवतात. आणि ते नाशिकमध्ये जातात विथ देअर 10,000 सैनिक म्हणजे मावळे जे असतात ते त्याच्या 10,000 मावळ्यासोबत नाशिकला सोडतात. तिकडे काय होतं ते 10,000 पैकी 4,000 लोक सिलेक्ट करतात टू मूव्ह फॉरवर्ड. ते 4,000 मावळ्यांसोबत ते सुरतमध्ये जातात. पण रस्त्यामध्ये त्यांना जे काय म्हणतात जव्हार आणि रामनगरचे जे शासक असतात ते पण त्यांना जॉईन होतात. का बरं जॉईन होतात तर त्यांना असं वाटतं की जेव्हा सुरतची आपण अटॅक करू तेव्हा आपण आपल्याला पण त्याच्यामध्ये धनसंपत्ती वगैरे मिळेल असं. त्यामुळे ते त्यांना जॉईन होतात. त्यामुळे महाराजांची पूर्ण जी संख्या आहे ती 4,000 नव्हे 10,000 सैनिकांची संख्या आहे. तर 5 जानेवारी 1664 खबर पोहोचते प्रॉपर की महाराज सुरत लुटायला येते. 6 जानेवारीला महाराज सुरत लुटतात. त्याच्या एक दिवस आधी अशी कन्फर्म खबर असते की महाराज येणार आहे. त्यामुळे तिथले जे सगळे काय म्हणतात त्याला सगळे जे लोकलाइट्स किंवा व्यापारी लोक आहेत ना ते आपलं जे सामान आहे ते पॅक करतात आणि कुलूप लावून पळून जातात असं. पण कुठे पळणार ना शेवटी नो सिक्युरिटी काहीच नाही, सो तिथेच असतात. पण सुरतमध्ये किल्ला असतो मजबूत किल्ला जो की जे इम्पॉर्टंट पीपल असतात ना सुभेदार झाले किंवा जे ज्यांच्याकडे पोझिशन्स आहेत ते त्यांच्यासाठी असतो. पण कधी जेव्हा काही आक्रमण झाले तर त्या इम्पॉर्टंट पीपलच्या सुरक्षेसाठी तो असतो. तर सुरतचा एक सुभेदार असतो इनायत खान, तो तिथे लपून बसतो त्या किल्ल्यामध्ये. पण तो तिथला लीडर आहे ना, पण ॲज अ लीडर त्यांनी आपल्या जे टेरिटरी आहे त्याला सुरक्षित ठेवलं पाहिजे. पण ते तसं न करता तो त्या किल्ल्यामध्ये जाऊन बसतो. मग फायनली तो दिवस येतो 6 जानेवारी 1664 जेव्हा महाराज सुरतवर आक्रमण नाही करत पण येतात तिथे. तर ते महाराज डिरेक्टली आक्रमण नाही करत. ते आधी इनायत खानला एक संदेश पाठवतात की जर व्यापाऱ्यांकडून आम्हाला हवी तितकी राशी मिळाली तर आम्ही तुमच्यावर आक्रमण करणार नाही. तर ही न्यूज ऐकून दुसऱ्या दिवशी व्यापारी येतात. काही व्यापारी येतात ते महाराजांशी करार करतात की महाराज आम्ही तुम्हाला हवी तितकी रक्कम द्यायला तयार आहे, फक्त आमच्या जीवाला काही करू नका. त्यामुळे तो करार ऍक्सेप्ट होतो. पण इनायत खानकडून स्पेसिफिकली
तो वकील जातो महाराजांकडे आणि म्हणतो, महाराज मला तुमच्यासोबत व्यापाराचा करार करायचा आहे. तो जवळ असं जात असतो आणि असं जस जवळ गेला तेव्हा तो त्यांनी जे लपवलेला हत्यार आहे तो काढतो आणि महाराजांना हल्ला करणारच की महाराजांचे जे अंगरक्षक असतात त्याचा पूर्ण हात उडवून लावतात. खंजीर असते ती, त्याने त्याला मारायला जात असतं महाराजांना. पण तो मग हल्ला झालाय, तिकडे थोडे युद्ध पण होते आणि ही जी खबर आहे की महाराजांवर हल्ला झाला ही सगळीकडे 1212 सारखी पसरते. या एका इन्सिडेंटमुळे मराठे खूप जास्त पेटून उठतात की महाराजांवर हल्ला झालाय. ते म्हणतात महाराजांना, तुम्ही फक्त महाराज एक आदेश द्या आणि पूर्ण सुरत जाळून टाकतो. तर त्यानंतर महाराज आदेश देतात, बट काही टर्म्स अँड कंडिशन्स असतात की हे तुम्ही नाही करायला पाहिजे. महाराज मावळ्यांना आदेश देतात की लहान मुलं, महिला म्हणजे स्त्रिया आणि जे वयस्कर आहेत त्यांना, प्लस ज्या व्यक्तींनी ज्या व्यापाऱ्यांनी आपल्यासोबत करार केला त्यांना, आणि इथले जे साधे पीपल राहतात त्यांना बिलकुल हानी पोहोचता कामा नये. हा महाराज त्यांना आदेश देतात आणि मग जे मावळे आहेत ते सुरत जाण्यासाठी निघतात. तर इकडे इम्पॉर्टंट पीपल किंवा एक मर्चंटचं नाव येतं, तो म्हणजे वीरजी बोरा. तो त्या काळातला रिचेस्ट मर्चंट इन द वर्ल्ड असतो. म्हणजे तुम्हाला इमॅजिन करायचं असेल तो कसा होता, तर आजच्या काळातला इलॉन मस्क वगैरे जर तुम्ही इमॅजिन केलं तर तो त्या काळात खूप जास्त श्रीमंत होता. आणि महाराजांचा जो टार्गेट पॉइंट होता की वीरजी बोराला आपल्याला त्याच्यावर अटॅक करायचा. त्याचं जे घर सोनं चांदी हिरे सगळं लुटलं आणि वीरजी बोरा मुघलांना किंवा बाहेरच्या इंग्रज वगैरेंना लोन देत असतो, इतका श्रीमंत असतो. तर ते महाराज त्याची सगळी संपत्ती वगैरे घेतात आणि तो 3 दिवस त्याचं घर जळत असतं. तर खूप सारी संपत्ती वगैरे घेऊन महाराज येतात आणि पूर्ण सगळं म्हणजे जे पण लुटलेलं आहे ते घेऊन महाराज निघाले. महाराज 6 जानेवारी पासून तर 10 जानेवारी पर्यंत पूर्ण हा 4 दिवस सुरत लुटलेली असते, पूर्ण आग असते, पूर्ण जळालेली असते सुरत. आणि त्यानंतर त्यांना एक खबर येते की औरंगजेबाची एक तुकडी येते सुरतमध्ये सगळं मॅनेज करायला. त्यामुळे तसं पण महाराजांचं काम झालेलं असतं, त्यामुळे ते लवकर निघतात आणि त्यांना माहिती असतं की शाहिस्ते खानावर आपण हल्ला केलाय, तर ते औरंगजेब काही आता शांत बसणार नाही, प्लस आपण सुरत पण लुटली, त्यामुळे तेच शॉर्ट टाइममध्ये लार्ज इम्पॅक्ट तसं होतं आणि मग महाराज तिथून निघून जातात. सो या पूर्ण सिच्युएशनचा इम्पॅक्ट काय होतो पुन्हा की 17 जानेवारीला ती जी तुकडी निघालेली होती औरंगजेबाची ती येऊन पोहोचते 17 जानेवारीला. तेव्हा कुठे तो इनायत खान त्या महालातून बाहेर येतो आणि म्हणजे निघाल्यावर ऑब्व्हियसली सगळीकडे त्याची बदनामी होते की ज्या वेळेस गरज होती याचं रिटर्न म्हणून काहीच झालं नाही, काहीच केलं नाही. पण याच्यामध्ये आणखी कसा एक्सपेक्ट होता की ज्या वेळेस इनायत खान लपून बसला होता तेव्हा इंग्रज आणि युरोपियन व्यापारी होते, त्यांना खूप लढण्याची म्हणजे ते खूप लढतात, त्यांच्यामध्ये खूप अशी प्रेरणा असते की नाही आपल्याला ह्यांना अपोज करायचं किंवा लढायचं तसं. आणि जो अंग्रेजांचा मेन ऑफिसर असतो जॉर्ज ऑक्सिडेंट नावाचा, तो त्यांचा मेन ऑफिसर असतो. तर तो सगळ्यांना मोटिवेट करत असतो की आपल्याला ह्यांना लढा द्यायचं आहे. आणि एका साईडला हे शक्ती प्रदर्शन करत असतात मराठ्यांविरुद्ध, बट मराठ्यांना त्याचं काहीच इम्पॅक्ट पडत नाही, बिकॉज मराठ्यांची जी लढाई असते ती फक्त मुघलांशी असते, ना की बाहेरच्या देशातल्या व्यापाऱ्यांसोबत किंवा बाहेरच्या लोकांसोबत. तो ते त्यांना काहीच हार्म करत नाही, त्यांची लढाई फक्त मुघलांशी असते, ते तितकेच सीमित असतात. पण हे सगळं सुरत झाले लुटली वगैरे, त्यानंतर मग मुघलांद्वारे जॉर्ज ऑक्सिडेंटचा सन्मान केला जातो बिकॉज त्यांनी खूप शौर्य दाखवलेलं असते त्या पिरियडमध्ये. तर हा पूर्ण इम्पॅक्ट होतो आणि अशा प्रकारे महाराज पूर्ण जे इकॉनॉमिक लॉस झालेला आहे तो मुघलांच्याच एका शहरामधून भरून काढतात. तो जो पूर्ण संपत्ती आहे महाराजांनी 10 करोड संपत्ती पूर्ण जमा केली, हिरे मोती वगैरे सगळं मिळून. तर ही होती महाराजांची पहिली सुरत 1664.
now we will see the construction of Sindhudurga. For that, I would like to call Janvi. मी आज तुम्हाला सिंधुदुर्गाबद्दल सांगणार आहे. तर सिंधुदुर्ग ह्याला पाण्याचा किल्ला पण म्हणतात, कारण त्याच्या चारही बाजूने पाणी आहे. आणि त्या किल्ला जो आहे तो महाराजांनी मालवण येथील कुर्टे नावाच्या बेटीवर किल्ला बांधला गेला होता. 25 नोव्हेंबर 1664 मध्ये ह्या किल्ला बांधकामाची सुरुवात झाली होती. ह्या किल्ल्याची जी तटबंदी आहे ती सुमारे 3 किलोमीटर आहे. आणि महाराजांनी हिराजी इंदुरकर यांच्यावर ते काम सोपवलं होतं किल्ल्याचं. आणि किल्ला बांधताना आता सगळीकडून पाणी होतं ना, त्याच्यामुळे महाराजांनी त्या बेटावर जे दगड वगैरे होते तिथलेच फोडून त्या किल्ल्याला बांधलेले. आणि 3 वर्षानंतर ह्या किल्ल्याचं काम पूर्ण झालं होतं. 1667 मध्ये हा पूर्ण किल्ला बनवला गेला होता. आणि महाराज ह्या किल्ल्याचा जो कारभार होता तो रायगडवरून हे करायचे. आणि ह्या किल्ल्याला म्हणजे ह्या किल्ल्याच्या सुरक्षेसाठी महाराजांनी 3 छोटे छोटे किल्ले बांधले होते. राजकोट, पर्वदुर्ग आणि सरजेकोट असा हे 3 छोटे छोटे किल्ले बांधले होते. आणि आता मेन मुद्दा काय होता, एक मुद्दा म्हणू शकतो आपण हा किल्ला बांधण्याचा. तर तो असा होता की जे इकडं गोव्यामध्ये पोर्तुगीज होते, मुंबईमध्ये इंग्रज होते, त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी महाराजांनी हा किल्ला बांधला होता. म्हणजे हा पूर्ण पाण्यामध्ये पण होता. आणि मग जेव्हा ते लोक आतमध्ये येऊ शकणार, कारण ते आतमध्ये येत असेल तर त्यांना आधी ह्या किल्ल्याला हे करावं लागेल याच्यामुळे. आणि जी मराठा साम्राज्याची जी इकॉनॉमी होती ना ती ह्या किल्ल्यावर निर्भर होती. म्हणजे ह्या किल्ल्याने मेन रोल हे केलं. सुरतची दुसरी स्वारी आपण करणार आहे. म्हणजे सुरतची जी पहिली स्वारी झाली होती त्याच्यापेक्षा ही जी दुसरी स्वारी झाली होती ही खूप महत्वाची होती आणि मोठी होती. कारण की 1664 मध्ये जी स्वारी झाली होती त्यानंतर 6 वर्षानंतर म्हणजे 1670 मध्ये दुसरी स्वारी झाली होती. सो सुरुवात अशी झाली की 21 एप्रिल 1670 मध्ये मुंबईचे जे इंग्रज होते त्यांना एक चाहूल लागली की महाराज परत सुरतेवर दुसरी स्वारी करू शकतील, कारण की त्यांचा खनिज साठा पण संपत आला होता, स्वराज्यामध्ये तो भरपूर लागला होता. सो सुरतचे इंग्रज म्हणजे मुंबईच्या इंग्रजांनी, कल्याणच्या इंग्रजांनी सुरतच्या इंग्रजांना कळवलं की महाराज स्वारी करू शकतात. सो सुरतची जी दुसरी स्वारी होती ती म्हणजे 1670 मध्ये चालू झाली. इंग्रजांना संशय आला की महाराजांनी सुरतची लूट करू शकतात. सो कल्याण त्याच टायमामध्ये आणि औरंगजेबाला कळालं होतं की पहिली स्वारी म्हणजे झाली आहे तर त्याच्यानंतर सतर्क व्हायला पाहिजे. सो त्याने सैनिकांनी वाढवले होते आणि जे म्हणजे सुभेदार होते, सेनापती होते, त्यांचे पण म्हणजे असे चांगल्या प्रकारचे सेनापती वगैरे तिने तैनात केले होते. त्याच्यानंतर म्हणजे महाराजांची स्वारी एकदम जवळ आली. त्याच्यानंतर तिथला सुभेदार होता त्याची डोळे उघडले की आता स्वारी जवळ आली. सुरतेचे लोक जिकडे तिकडे संधी मिळेल तिकडे पळू लागले. तेथील एक मास्टर होता, स्टीस शेअर मास्टर होता त्याचं नाव होतं. त्याने 30 सैनिक आणि तिथले एक किल्ल्यावरचे 30 सैनिक असे मिळून 60 सैनिक मिळून महाराज आले की त्यांना प्रतिकार करण्याचा एक त्यांनी कट रचला होता. मग तो तिथंच थांबत होता. त्याच्यानंतर जो मेन सुभेदार होता किल्ल्याचा गियाउद्दीन हा 300 सैनिकांसह तटबंदी करून उभा होता. त्याच्यानंतर औरंगजेबाने किल्ल्याला तटबंदी केली होती. पण तटबंदी केली तर त्याने असं केलं की त्याने सगळं केलं पण त्याने वेशीचे दरवाजे केले होते. एक वेश असती, एक जागा असती, त्याला दरवाजे काढण्याचा तो विसरून गेला होता. सो एक हा प्लस पॉईंट होता महाराजांचा स्वारी केली तेव्हा. आणि याच वेळेस म्हणजे दिवाळी होती. दिवाळीमध्ये यापूर्वी असं होत होतं की तिथे व्यापारी वगैरे खरेदी वगैरे चालायची, दोन नगारे ताशे बजायचे, डोळे वगैरे सर्व म्हणजे असं भारी एकदम एक जश्न केल्यासारखं होतं. पण यावेळेस सुरतेमध्ये एकदम शांतता पसरली होती आणि शांतता पसरली होती. लोक म्हणजे घाबरायचे, कावरे बावरे इकडे तिकडे पळायचे, जिकडे मिळेल तिकडं. आणि गियाउद्दीन हा भर थंडीमध्ये तिथं पहारे करून उभा होता तिच्या 300 सैनिकांसोबत. सो गियाउद्दीन हा म्हणाला, सावरत म्हणाला की आता राजा काही येत नाही, महाराज शिवाजीराजे कभी नाही आएंगे, हे सब झूठ आहे. तेवढाच एक सैनिक म्हणाला तिकडे बघा. आणि तो बोलला मतलब त्यानं म्हणाला की उस तरफ देखो. आणि तेवढ्यातच म्हणजे तिथून घोड्याचा आवाज आला आणि गियाउद्दीनने बघितलं आणि गियाउद्दीनने त्याच्या सैनिकाला आदेश दिला की तुम्ही अखेरपर्यंत लढा द्या. आणि तो जाऊन जे सुरतचा जो किल्ला आहे त्याच्यामध्ये जाऊन लपून राहिला. आणि बघत बघत राजे घोड्यावर आले. सर्व
सर्व बाजूनी वेढा दिला सुरतच्या किल्ल्याला आणि पूर्ण जी सुरत नगरी होती तिथे कानाकोपऱ्यामध्ये महाराजांचे सैनिक पोहोचले होते. डाव्या बाजूला शिवाजी महाराजांसोबत आनंदराव आणि व्यंकोजी पंत होते. सूर्यप्रकाशामध्ये सूर्य नवरात्राच्या अंगठीसारखा दिसत होता, म्हणजे ती एक चांगली पहाट झाली होती दिवाळीची लक्ष्मीपूजनाची. आणि जो सूर्य आहे तो म्हणजे असं नवरत्नांनी असा एक असं शोभून दिसत होता. राजे म्हणाले की प्रतापराव तुम्ही शहराचा कब्जा घ्या, त्याच्यानंतर आनंदराव आणि व्यंकोजी पंत तुम्ही शहराची नाकेबंदी करा. आणि राजे शिवाजी महाराजांच्या सोबत छावणीवर ताबा मिळवते. आणि असं चालू असताना लूट सुरत होती. आणि जे अशी एक शेवटी असं झालं की एकदम भारी वातावरण झालं आणि म्हणजे गगनाला भिडणारी एक गर्जना आली, हर हर महादेव. हर हर महादेव म्हणतात सगळे सैनिक आणखी जोराने लढा देत होते. आणि ते म्हणजे एक चालूच होतं की आणि त्यात एक असा प्लस पॉईंट होता की जे फ्रेंच आणि डच होते यांनी तटस्थ राहण्याची भूमिका घेतली होती, कारण की महाराजांनी त्यांना सल्ला दिला होता की तुम्ही जर तटस्थ असाल तर आम्ही तुम्हाला काही हानी करणार नाही. आणि इंग्रजांची फौज होती ती म्हणजे आपल्याला प्रतिकार करत होती, पण फ्रेंच आणि डच ही आपल्याला मदत करत होती. त्यांनी गोळीबार आणि इत्यादी गोष्टी फिरवल्या. सो याच्यावर एक म्हणजे असं झालं की जे महाराजांचा सल्ला त्यांनी ऐकला आणि महाराजांच्या मराठी सैनिकांनी पण त्यांना कोणताही हानीबोध केला नाही. त्यांची कोणतेही म्हणजे वखर एक असती ती जागा असते की ज्याच्यावर म्हणजे आपल्या प्रांतातले लोक राहत जसे की फ्रेंच आणि डच यांच्या वखरीला महाराजांनी असं एक म्हणजे हे केलं, दुर्लक्ष केलं आणि त्यांच्याकडे लक्ष न देता फक्त सुरतला लुटण्याचंच हे केलं. तिथे जे व्यापारी होते सगळं धन संपत्ती. या चकमकीत महाराजांचे सैनिक बरेच मारले गेले आणि म्हणजे महाराजांचे सैनिक मारले गेले आणि मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. पण असं झालं की शेवटी जी लूट होती सगळ्यात मोठी लूट होती आणि कोट्यवधीची संपत्ती महाराजांकडे आली होती. आणि त्याच्यामुळे महाराज संतुष्ट झाले होते की हा म्हणजे खूप मोठी संपत्ती आली आहे. या लुटीवर राजे तृप्त होते. राजांनी सुरतेची जवळपास 80 ते 90% जी संपत्ती ती लुटली होती. आणि तिथले जे लोक आहेत त्यांना म्हणजे अशी तबक दिली होती की जर याच्यानंतर मी जर स्वारी केली आणि तुम्ही जर 12 लाख रुपयांची जर मला वार्षिक खंडणी जर नाही दिली, दरवर्षाला जर वार्षिक खंडणी नाही दिली 12 वर्षाची, तर मी परत येईल आणि याच्यापेक्षा जास्त उद्ध्वस्त होईल. सुरत जे आहे ते बेचिराख होऊन जाईल. आणि ही जे त्यांनी कबुली दिली आणि त्याच्यानंतर मग राजा परतले. ही जी 3 दिवसाची स्वारी झाली होती जवळपास 3 दिवस चालली होती आणि कमी काळामध्ये जास्त संपत्ती महाराजांनी लुटली होती. त्याच्यानंतर जे खूप वर्ष लागली सुरतला परत हे जाणे होण्यासाठी. औरंगजेबाचा जो आहे तो आत्मविश्वास तो पण खूप कमी झाला होता, कारण की तो त्याला म्हणजे हे नव्हतं की महाराजांनी यापूर्वी पण असं गनिमी कावा म्हणू शकतो आपण त्याला की अफवा पसरली होती की राजा येणार आहे. सो याच्यामध्ये एक असं होतं की आपण तुम्ही गोष्ट ऐकलं असेल की कोल्हा आला. तो महाराजांनी अशी अफवा पहिले पसरवल्या होत्या की आम्ही येणार, पण शेवटी ते गेले नाही. आणि एक दिवस त्यांनी असं ठरवलं की खरंच ते गेले. आणि मग ते जे तिथले जे सरदार होते, सुभेदार होते, त्यांना कळालं की यावेळेस पण असंच खोटी अफवा आहे. पण ही गोष्ट शिकण्यासारखी आहे की मावळ्यांची जी जिद्द होती आणि मावळ्यांची एक निष्ठता म्हणजे डिवोशन आणि महाराजांची जी जिद्द की ही गोष्ट करायचीच आणि वेळेवर पण ती गोष्ट पूर्ण होऊ शकते. त्याला कोणता असा प्लॅन नव्हता की आज ही सुरतची स्वारी म्हणजे अशा प्रकारे करायची, असं करायचं. डायरेक्टली अमेंड झालेली. सो शिवाजी महाराजांकडून हीच एक गोष्ट शिकण्यासारखी आहे की कोणती जर गोष्ट केली तर टीम स्पिरिट आणि मला जर जिद्द असेल तर ती शेवटपर्यंत होऊ शकते. धन्यवाद. जय शिवराय. Shivaji Maharaj makes Qutub Shah, Genghis Khan and Sher Khan surrenders to Shivaji Maharaj. 6 जून 1674 रोजी रायगडावर शिवाजी छत्रपती महाराजांचा राज्याभिषेक झाला. पण त्या राज्याभिषेकाने हिंदुस्थान बाहेरील अनेक राजवटी जाग्या झाल्या आणि 1575च्या विजयनगरच्या अस्ताबरोबर जे संपलेले हिंदूचे साम्राज्य होते ते पुन्हा उभे राहताना दिसत होते. तर हे सगळं बघून औरंगजेबाला खूप राग आला, म्हणजे मला त्याच्या तळपायाची आग मस्तकाला गेली होती. आणि शिवरायांना थांबवण्याचे जे त्यांनी प्रयत्न केले होते ते सगळे संपले होते. त्यामुळे स्वतः औरंगजेब दक्षिणेमध्ये येणार हे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणजे समजले होते. आणि तेव्हा दक्षिणेमध्ये विजयपुराची आदिलशाही आणि गोवळकोंडाची कुतुबशाही ह्या 2 सत्ता अजूनही अस्तित्वात होत्या. औरंगजेब हा सुन्नीपंथ मुसलमान होता व दख्खनी शिवपंथी मुसलमानसोबत त्याची मैत्री होती.
आदिलशाही व कुतुबशाहीला सोबत घेऊन औरंगजेबच्या बस्तान कायमचे उठवायचे हा मनसुबा शिवरायांचा ठरला होता. आणि विजयपूरच्या आदिलशाहीमध्ये दख्खनी मुसलमानांच्या तुलनेत मराठ्यांची संख्या खूप जास्त होती आणि प्राबल्य त्यांचे जास्त होते. तर विजयपूरच्या आणि एक विजयपूरचा एक वजीरही पठाणच होता, त्याचं नाव होतं बहल खान. आणि दक्षिणेतून या म्हणजे दक्षिणामध्ये जास्त पठाणांचंही होतं, तर त्यांना हुसकावून लावल्याशिवाय आदिलशाह तयार होणार नाही हे शिवरायांना माहीत होतं. कुतुबशाच्या दरबारामध्ये महाराजांचे प्रल्हाद निराजी नाशिकर हे वकील होते आणि त्यांच्या थ्रू जे वकील होते कुतुबशाच्या दरबारमध्ये शिवरायांचे, तर त्यांच्या थ्रू शिवरायांनी त्यांचा मनसुबा कुतुबशाला ऐकवला आणि कुतुबशाह ॲग्री झाले, म्हणजे शिवरायांना भेटण्याची संमती दिली. आदिलशाह मात्र तेव्हा तटस्थच होता. 6 ऑक्टोबर 1676 रोजी विजयादशमीच्या दिवशी शिवरायांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेसाठी सीमोल्लंघन केले आणि फेब्रुवारी 1677 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज बागनगरामध्ये पोहोचले. बागनगर म्हणजेच आत्ताचे हैदराबाद. तेलंगणाच्या जनतेने पराक्रमी छत्रपतीचे अतिशय मनोभावी स्वागत केले आणि तेव्हा कुतुबशहाने शिवरायांच्या स्वागताची जनगणना तयार केली होती. राज्याभिषेक झाला शिवाजी महाराजांचा 1674 मध्ये. तेव्हा पश्चिमेकडील भाग तर संरक्षित केला होता, पण पूर्वेकडील काय, तर त्यासाठी शिवाजी महाराजांनी दक्षिण दिग्विजय मोहिमेला सुरुवात केली. तर पहिले काय म्हटलं तर पूर्व किनाऱ्याच्या प्रदेशांनी राज्य आणि फायदेशीर व्यापार या दोन्ही गोष्टींचा दृष्टिकोनात घेऊन त्यांनी एक आउटलेट तयार केला आणि बंगलोर, वेल्लोर, तंजोर, जिंजी ही त्या काळची श्रीमंत आणि सामरिकदृष्ट्या महत्त्वाची ठिकाणे होती. तसेच तिथल्या काही ठिकाणी शहाजी महाराजांची जागीर सुद्धा होती. सो ते कुतुबशहाला गोळकोंड्याला भेटल्यानंतर पूर्वेकडे प्रस्थान केलं त्यांनी आणि चेन्नईच्या दक्षिणेस जिंजीचा किल्ला आहे आणि तो प्रतापगड रायगडाप्रमाणेच भव्य असा किल्ला आहे आणि त्याला वेढा घालून जिंजीवर विजय मिळवला, म्हणजे जिंजी काबीज केलं. त्यानंतर जिंजीची डागडुजी सुद्धा शिवाजी महाराजांनी स्वतः लक्ष घालून त्याला काय म्हणतात तर संरक्षण, नागरी व लष्करी अशा दोन्ही प्रशासकीय इमारतींनी संपूर्ण पुनर्बांधणी केली किल्ल्याची. आणि जिंजीचा विजय झाला. त्यानंतर 22 जुलै 1678ला मराठ्यांनी वेल्लोरचा किल्ला सुद्धा जिंकून घेतला आणि त्यानंतर त्रिवाडी येथील तमिळनाडूच्या आदिलशाहीतील मुलकाचा सुभेदार शेर खान याचा सुद्धा मराठ्यांनी पराभव केला. त्यानंतर विजापूरच्या अधिकाऱ्यांनी ठाण सोडून पळून गेले. मराठ्यांनी त्यानंतर वेल्लोर, तेगनापट्टण, पाणीमोल, त्रिनेलोर इत्यादी स्थळं सुद्धा ताब्यात घेतली आणि शेरखानाला कुठूनही मदतीची अपेक्षा राहिली नाही म्हणून तो भुवनगिरीमध्ये त्याने आश्रय घेतला. मग मराठ्यांनी 16 जुलै 1677 मध्ये भुवनगिरीच्या किल्ल्याला सुद्धा वेढा घातला आणि त्यानंतर शेरखान शरण गेला आणि त्याने किल्ला मराठ्यांच्या हवाली केला. तसेच करून बाकीच्या अटी सुद्धा मान्य कराव्या लागल्या त्याला. पण शिवाजी महाराजांचे दक्षिण दिग्विजय मोहीम ही इथेच संपली नाही, तर त्यानंतर सुद्धा अनेक युद्ध झाली, अनेक लढाई झाल्या व त्यांनी बराच प्रदेश हा जिंकून घेतला. यातून आपल्याला शिवरायांचा दूरदृष्टिकोन दिसतो, कारण राजाराम महाराजांच्या काळात जिंजी हा खूप महत्त्वाचा ठरला आणि तसंच त्यांचं प्रभावशाली व्यक्तिमत्व की ज्याच्यामुळे कुतुबशहाने सुद्धा त्यांची मदत केली या मोहिमेसाठी.